नमस्कार मित्र, मी शिरीष लहाडे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. खूप जणांचे मेसेज आले, काहींनी फोनवर सांगितलं की इराण अमेरिका आणि इस्रायल या युद्धाचा शेवट काय होईल, काय प्रकार घडेल, याच्याबद्दल एखादा व्हिडिओ तुम्ही मुद्दाम करा. आता मागं आपण केलेला आहे, पण तरीसुद्धा एकदा डिटेलमध्ये सध्याची लेटेस्ट परिस्थिती आहे की अमेरिका आणि इस्रायल यांनी साधारणतः 1 मार्चच्या दरम्यान इराणवर हल्ला सुरू केला. तर अमेरिकेचा मत असं होतं, आपण एवढे बलाढ्य देश आहोत, इराणसारख्या देशाला 4 दिवसामध्ये आपण सरळ करू, तिथलं सरकार उडून लावू आणि आपल्या मर्जीचं सरकार तिथं येईल. पण आता 28 दिवस पूर्ण झाले तरी युद्ध काही थांबलेलं नाही, इराण काही शरण गेलेला नाही. इस्रायलला एक घमेंड पण होतं की आमच्या देशावर आम्ही जो डोम उभारलेला आहे, कोणताही अणुबॉम्ब किंवा अस्त्र मिसाईल आमच्या देशावर येऊन पडू शकत नाही, कारण आम्ही ते हवेतच नष्ट करतो. पण इराणने ते दाखवून दिलं की एकाच वेळेस जर 200 मिसाईल सोडले तर त्यांचा डोम जो आहे ते 100 मिसाईल मारू शकतो. उरलेले 100 मिसाईल तुमच्या देशावर पडतात आणि इस्रायलच्या बरेच मध्ये त्याचं तेल अवीव, जेरुसलेम या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इमारती पडल्या गेल्या, लोकं मारली गेलेली आहेत. आणि त्याच्यामुळं त्यांची जे घमेंड होती की आमचा जो डोम आहे तो फार जगज्जेता आहे, तो नाहीसा झाला. हीच गोष्ट अमेरिकेची पण झालेली आहे की अमेरिकेची घमंड होती की आम्ही 4 दिवसात हल्ला करून टाकला. म्हणजे काय, इराणच्याजवळ काय ताकद. पण इराण, त्यांचे जे धर्मप्रमुख होते आयातुल्ला खामेनी, त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मुलाला नेमलं, त्यांच्या मुलाला जखमी केलं, तरी इराण घाबरलेलं नाही. त्यांचे मोठे जे सैन्याधिकारी होते त्यांना मारलं गेलं, पण तरीसुद्धा इराण चिवटपणे लढलेला आहे. इराणच्या नागरिकांचा धार्मिक नेत्यांना विरोध होता, हे मान्य आहे. पण अमेरिकेला असं वाटलं की आपण हल्ला केल्यानंतर इराणी नागरिक रस्त्यावर येतील आणि आपल्याला इराणचं सरकार बदलायला खूप सोपं जाईल. पण झालं उलटं की अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामुळं इराणी जनता सर्व भेद विसरून एकत्र झाले आणि त्यांनी अमेरिकेशी लढायला सुरुवात केली. अमेरिकेने बराच प्रयत्न केला, हे करून पहा, ते करून पहा, इकडं हल्ला टाक, मोठा ब्लस्टर बॉम्ब टाकला, त्यांचे अणुकेंद्र वगैरे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं कुठला तर खर्ग म्हणून जे बेट आहे ज्याच्यावर पेट्रोलचा साठा असतो तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालला. तरी इराण घाबरलेलं नाही, चिवटपणे तो युद्ध देतो. आणि त्यांनी अमेरिका हतबल झाली की त्यांना अमेरिकेमध्ये आता विरोध व्हायला लागला की जवळजवळ $100 अब्ज खर्च केलेत अमेरिकेने इस्रायलच्या नादी लागू. अमेरिकेचं आणि इराणचं काही वाकडं आहे का? नाही. पण इस्रायलने विनंती केली की त्यांना झालं. आता इस्रायलचं दुखणं काय आहे की इस्रायलने पॅलेस्टीनच्या जागा जी होती मुसलमान, ती जागा स्वतः ताब्यात घेतलेली बळजबरीने, असा मुस्लिम देशांचा आरोप आहे. त्यांचं म्हणणं, इस्रायल देशाचं म्हणणं आहे की ती आमचीच जागा आहे, ही जागा आमच्या ताब्यातून मुस्लिमांनी घेतली होती म्हणून आम्ही ती परत पाळू. तर तो वादाचा मुद्दा वेगळा. त्याच्यामुळं इस्रायलबरोबर संपूर्ण मुस्लिम देशांचा वाकडेपणा आहे. म्हणजे प्रत्येक मुस्लिम इस्रायलला, यहुदी लोकांना आपला शत्रू मानतो. त्याच्यामुळे मागं जर तुम्हाला आता तरुणपण आठवत नसेल, मागं एक 30-40 वर्षापूर्वी की संपूर्ण 9 मुस्लिम अरब राष्ट्रांनी इस्रायलला एकाच वेळेस हल्ला केला चौबाजून. तरी इस्रायलने त्या 9 देशांना पराभूत केलं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवलं. आता त्यांना एक भीती आहे की इराणने जर अणुबॉम्ब बनवला तर तो पहिला अणुबॉम्ब आपल्यावर टाकतो. त्यांना अणुबॉम्ब बनवू द्यायचा नाही, त्यांनी अणुबॉम्ब बनवण्यापूर्वी तो नष्ट करायचा. म्हणून इस्रायलने त्यांच्यावर हल्ला चालू केला. मग त्यांनी अमेरिकेला मदतीला बोलवलं, अमेरिका आली, इस्रायल बाजूला राहिले आणि अमेरिका इराणच युद्ध चालू झालेलं. आता याचं नक्की घडेल काय, की युद्ध थांबेल का, आपण लक्षात घेऊ. आता समजा युद्ध थांबवलं तर हा युद्ध थांबवायचे 2च, एक अमेरिका आणि इराण.
तर इराण युद्ध थांबायला तयार नाही. तो म्हणतो का आमच्या अटीवर युद्ध थांबवा, आमच्या अटी आहेत की तुम्ही पुन्हा हल्ला करणार नाही तर प्रॉमिस द्या, आमचं झालेलं नुकसान भरून द्या. त्याला अमेरिका तयार नाही. आणि अमेरिकेने समजा युद्धाचा प्रस्ताव, युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला तर अमेरिकेची बेआबरू होती. आता अमेरिकेने आखाती देशामध्ये म्हणजे कतार असो, सौदी अरेबिया असो, ओमान असो, बहरीन असो, दुबई असो, इथं त्यांनी आपले स्वतःचं सैन्यतळ उभारलेले आहेत की तुमचं रक्षण देशाचं आम्ही करू. मग त्या लोकांनी अमेरिका आपलं रक्षण करेल म्हणून त्यांना जागा दिली, त्यांचं सैन्य तिथे ठेवलं, त्यांना पगार ते देतात. आणि आता जर पाहिलं तर इराणने या सगळ्या देशांवर 9 देशांवर मिसाईल टाकून त्यांचं नुकसान केले. म्हणजे या 9 देशांमध्ये अमेरिकेची जी पत आहे ती 0 झाली. की अमेरिका सैन्य इथं असून सुद्धा आपलं संरक्षण हे करू शकत नाहीत. मग कशाला यांना पोसा? 40,000 सैन्य पोसायचं, त्यांचा पगार द्यायचा आणि वेळ आली की हे पळून हॉटेलमध्ये जाऊन लपून बसतात. आमच्यावरचा हल्ला, आमचं नुकसान झालं. आता त्यांनी दुबईमध्ये बुर्ज खलिफा इमारतीवर सुद्धा हल्ला केला, मोठमोठ्या इमारतींचं नुकसान केलं, दुबई विमानतळावर हल्ला केला. मग तिथं अमेरिकन लष्कर असून उपयोग काय झाला? काहीच झाला. त्याच्यामुळं अमेरिकेची जी किंमत आहे ती आखाती देशामध्ये शून्य झाली की तो अमेरिका वेळेला आपलं संरक्षण करू शकत नाही, आपल्याला संरक्षण करावं लागेल. हे मोठी गोष्ट या युद्धामध्ये घडलेली आहे. त्याच्यामुळे अमेरिकेची पत जगामध्ये कमी झाली की अमेरिका एक जगज्जेता, सगळ्यात पॉवरफुल सैन्यबळ असणारा, ही त्यांची इमेज आता नाहीशी झालेली आहे. एक छोटा इराण देश त्यांना महिनाभर झुंजवू शकतो आणि तरी तो माघार घेत नाही. आणि शेवटी आता अमेरिकन अध्यक्ष जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्ताव मांडला, आम्ही 10 दिवस मुदत देतो, होर्मुझची सामुद्रधुनी चालू करा, तुम्ही अमुक करा, मग आम्ही बॉम्ब हल्ले थांबवतो, नाही का. पण अमेरिकेच्या शब्दावर आता कोणी विश्वास ठेवत नाही. अमेरिकेने थांबव म्हटलं तरी इस्रायल हल्ला करतोच, पण इस्रायलसुद्धा थकलेला आहे. किती जणांशी लढणार? मी पाहिलं मध्ये हमाशीच लढत होते, आता इराणशी लढतात आहे, मध्ये लेबनॉनबरोबर लढतात आहे. तर कोणाकोणाशी लढणार? किती ताकदवार असला तरी शेवटी मनुष्यबळाला लिमिट आहे. त्याच्यामुळे इस्रायल आणि अमेरिका हे दोघंही वाट पाहतात की इराणनी युद्धबंदी मान्य करावी आणि याच्यातून इराण तौलसूलाखून निघणार आहे. जे अमेरिकेचं स्वप्न होतं इराणची राज्यसत्ता बदलावी, त्याला काही यश आलेलं नाही. पण अमेरिकेची मात्र पूर्ण जगभर नाचक्की झालेली आहे. आता ते युद्ध थांबवतील का? तर त्यांना पर्याय नाही. अमेरिकेला सवय आहे. व्हिएतनाममध्ये ते युद्ध हारले, वर्षभर युद्ध लढले आणि शेवटी पळून गेले. अफगाणिस्तानात 12 वर्ष ते थांबले, पण तिथल्या अतिरेक्यांबरोबर त्यांना 2 हात करता आले नाही. एक दिवशी आहे ते सामान टाकून पळून गेलं. इराणमध्ये सुद्धा तसंच होणार. त्याच्यामुळं भारत जी भूमिका घेतो की आम्ही अमेरिका इस्रायलच्या बाजूचे नाही, इराणच्याही बाजूचे नाही, आम्हाला दोघंही हवेत आणि दोघांनी युद्ध बंद करावे असं आमचं मत आहे. आपल्याकडे विरोधी पक्षांचं जे चाललं होतं की तुम्ही इराणच्या बाजूने उभे राहा, आणि इराणच्या बाजूने उभे राहिले तर हे 9 देश जे आहेत अरब, ज्यांच्यावर इराणने हल्ला केला, ते लोक इराणच्या विरोधात आहेत. ते आपल्यावर नाराज झाले असते का नाही? पण हे राजकारण समजूनच घ्यायचं. अमेरिका, इस्रायल 9 अरब देशांना नाराज करून इराणची बाजू घ्यायची. तर कोणाचीच बाजू न घेणे सगळ्यात चांगलं. नरोवा कुंजोरोवा, कोणाचंच नको, मला माहीतच नाही. ही भूमिका जी आहे राजकीय, ही मॅच्युअर्ड माणसाची भूमिका आहे, ही परिपक्व माणसाने घेतलेली भूमिका आहे आणि तीच आपल्या भारत देशाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. तर हे युद्ध थांबेल का? तर थोडं थोडं चालू राहील. साधारणतः मार्च एंड म्हणजे अजून एक 4-5 दिवसामध्ये त्याचा काहीतरी तुकडा पडेल आणि माघार घेतली जाईल किंवा सध्या महिनाभर आम्ही शांत थांबतो, इराणने अमुक केलं नाही तर मग आम्ही पुन्हा हल्ले करू असं म्हणून ते माघार घेतील. पुन्हा काय हल्ले वगैरे करणार नाहीत. पण एक माणूस हरलो तरी टांगवर जसं म्हणतो ना, मी आता तात्पुरतं जातो बरं का माघारी, नंतर परत येईल, तर तो युद्ध अशा पद्धतीने थांबेल. आणि त्याच्यानंतर मग इराण सूड घ्यायला जी सुरुवात करेल त्याच्यामध्ये पहिलं पाकिस्तानचा बळी जाईल. पाकिस्तानला इराण धडा शिकवेल.
सौदी अरेबिया किंवा इराण जे अमेरिकेला मदत करत होते त्यांनासुद्धा इराण धडा शिकवेल. एक लक्षात घ्या, इराण ही लष्करी ताकद आहे, टेक्निकल ताकद आहे, त्यांच्याकडं मिसाईल आहेत, त्यांच्याकडं आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहेत की जे सौदी अरेबियासारख्या श्रीमंत देशाकडे सुद्धा नाहीत. त्याच्यामुळे इराण हा इतर अरब देशांपेक्षा वेगळा आहे आणि तो बाकीच्यांना हळूहळू धडे शिकवायला सुरुवात करेल आणि भारताशी मैत्री मात्र त्याची वाढेल. भारताला कमी किमतीमध्ये क्रूड ऑइल देणं, गॅस देणं हे ते नक्की करेल आणि भारतही त्याचा चांगला फायदा घेऊन इराणला सपोर्ट करेल. आपण आता वैद्यकीय मदत त्यांना पाठवली, तसं वैद्यकीय मदत किंवा त्यांच्या पडलेलं नुकसान झालेल्या इमारती उभारून देण्यासाठी मदत, आपलं टेक्निकल मदत त्यांना जाऊ शकते. तर भारत हा सगळ्यांशी संबंध चांगले ठेवून राहील आणि युद्ध एक 4-5 दिवसामध्ये टेम्पररी बंद झाल्यासारखं दिसेल, ते कायमस्वरूपी बनतं. आज आपण इथे थांबू. माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. तुमचे कॉमेंट त्याच्यामध्ये जरूर मांड. रामकृष्ण.